न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। सर, काय सांगणार उद्या गणपतीचं विसर्जन आहे, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा सज्ज झाले, एकूण किती मंडळ आहे आणि पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे? जळगाव जिल्ह्यात एकूण जवळपास 3000 सार्वजनिक आणि खासगी मिळून 3000 सार्वजनिक मंडळ होते। त्याच्यापैकी 5वा दिवस म्हणजे चोपडा, यावल, आडावद अशा ठिकाणी त्यांचं होऊन गेलं होतं आणि 7वा दिवस आणि 9वा दिवस अमळनेरमध्ये आणि काही ठिकाणी जामनेरमध्ये आणि सावदा, फैजपूर अशा ठिकाणी म्हणजे 7वा आणि 9वा दिवस देखील म्हणजे होऊन गेले होते। आता जे उद्याचं जे मेन अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने आपल्याला जवळपास 1500 सार्वजनिक गणपती आहेत पूर्ण जिल्हाभरात आणि त्याच्यापैकी सर्वात मोठा बंदोबस्त आपला जळगाव शहरामध्ये, भुसावळ शहरामध्ये, चाळीसगाव शहरामध्ये ही सर्वात मोठ्या संख्येने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव आहे। त्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी आपण पूर्ण शहरामध्ये रूट मार्च आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे। रूट मार्च केल्यानंतर उद्या सकाळी 7 वाजेपासून रात्री जोपर्यंत पूर्ण विसर्जन होत आहे तोपर्यंत आपला पूर्ण बंदोबस्त राहणार आहे। बंदोबस्त जळगाव शहरामध्ये जे मेन इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये 1 ॲडिशनल एसपी, 2 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी, 9 पीआय आणि 40 एपीआय पीएसआय आणि त्याच्यासोबत जवळपास 600 पोलीस कर्मचारी आणि 400 होमगार्ड अशा पूर्ण नेमण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपला सीसीटीव्ही सिस्टम आहे आणि सर्व चौकामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग सीसीटीव्ही आहे। ते सीसीटीव्हीमधून म्हणजे पूर्ण देखरेख ऑब्झर्व करण्यासाठी आपण मनुष्यबळ नेमण्यात आलेलं आहे आणि ड्रोन 4-5 ड्रोन म्हणजे आम्ही घेतलेला आहे। विसर्जनाच्या ठिकाणी असो जे मेन चौक आहेत, टॉवर चौक असो किंवा त्याच्या आधीचं सर्व चौकामध्ये आपल्याला ड्रोनचा देखील आम्ही वापर करून त्याच्यावरती देखरेख ठेवणार आहे। जिथे जिथे सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत ते सेन्सिटिव्ह पॉईंट्सला देखील आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे आणि जे मागच्या वर्षाचे काही इश्यूज लोकांनी तसं आमच्या समोर आलेलं आहे की म्हणजे 12 वाजेपर्यंत सर्व गणपतीचं विसर्जनाचं मिरवणूक संपलेलं नाही आहे, काही रोडवरती देखील आलेलं नाही आहे, असे कंप्लेंट्स होतात। म्हणून म्हणजे आम्ही सकाळी लवकरच म्हणजे गणपती विसर्जनाचं मिरवणूक लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करतायत आणि आपल्या लोकांनी देखील म्हणजे आपला जे धक्का मारणारे पार्टी होते त्याच्यामध्ये देखील म्हणजे आपण वाढीव मनुष्यबळ दिलेलं आहे। म्हणजे सर्वांना आम्ही आधीच मीटिंग घेतलेलं आहे। आम्ही प्रयत्न करतो की म्हणजे जास्तीत जास्त मंडळ आणि पूर्ण विसर्जन 12 वाजेपर्यंत त्यांचं पूर्ण मिरवणूक होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। सर, यामध्ये काही लोकांना हद्दपाराची नोटीस वगैरे देण्यात आलेली आहे का आणि कुठल्या वाद्यांवर किंवा लाईटांवर बंदी घातली का? म्हणजे आता पूर्ण गणेश उत्सवाचा ही कालामध्ये म्हणजे 6 सप्टेंबरपासून 18 सप्टेंबरपर्यंत ओव्हरऑल जिल्हाभरात 273 लोकांचा जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याचा आम्ही आदेश जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे साऊंड पोल्युशनच्या नियमानुसार म्हणजे डीजे किंवा ज्या वाद्य ज्याच्यामध्ये 75 डेसिबलपेक्षा जास्त साऊंड पोल्युशन होते त्या वाद्याचा बंदी आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे काही लोकांनी जे एक्सरे वापरतायत आणि काही लोकांनी जे फटाका आणि ही जर गोष्टी वापरतायत त्याच्या देखील म्हणजे आम्ही सूचना दिलेल्या आहे। म्हणजे जरी कोणी वापरला त्याच्यावरती म्हणजे आम्ही योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे आणि कोल्हापूरमध्ये आणखी ठिकाणी जिथं एक्सरे जे वापरले मुले म्हणजे स्वतः मिरवणुकामधलं काही माणसाला आणि पोलिसांना देखील म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान झाले होते, मेडिकल प्रॉब्लेम झाले होते। म्हणजे अशा होऊ नये म्हणून म्हणजे सर्वांनी आम्ही याच्यापूर्वी पण सूचना दिलेल्या आहे। आता परत ती सूचना देते, जर उद्या कोणी सापडल्यावर त्याच्यावर योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर, गणेश भक्तांना व तसेच मंडळांना का आव्हान देणार सर, काय सूचना देणार आपण भाविकांना? गणेश मंडळांना मी हीच आवाहन करतो की म्हणजे तुम्ही सर्वांनी शांततेनं, उत्साहानं, भक्तीनं, श्रद्धानं तुम्ही पूर्ण विसर्जनचं पूर्ण कारवाई तुम्ही करून घ्यावी आणि पोलिसांनी जे केलेल्या सूचना आहे त्या सूचना तुम्ही पालन करावी। लवकर तुमचा गणेश मंडळ विसर्जनासाठी बाहेर आणावी आणि 12 वाजता अगोदरच म्हणजे तुमचं पूर्ण विसर्जन तुम्ही आटोपून घ्यावी आणि जेणेकरून कोणाही दुसऱ्या माणसाला दुःख पोहोचणारे किंवा प्रॉब्लेम होणारे अशा कोणत्याही गोष्टी करू नये
असं मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व लोकांना मी आवाहन करतो. त्याचं काही ते